उष्ण पदार्थ, थंड पदार्थ हे जाणून घेऊया. मंडळी, अनेक गैरसमज आहेत ते दूर करूया. कोणते पदार्थ उष्ण म्हणून गणले जातात, कोणते पदार्थ थंड आहेत आणि म्हणूनच कोणते पदार्थ उन्हाळ्यामध्ये खावेत आणि कोणते खाऊ नये हेही आपण जाणून घेऊया. मंडळी, पहिला पदार्थ आहे कलिंगड. कलिंगड असतं थंड. सफरचंद थंड. चिकू हा थंड पदार्थ आहे. संत्री हे मात्र उष्ण फळ आहे. आंबासुद्धा उष्ण फळ आहे. म्हणून उन्हाळ्यामध्ये ही जी फळं आहेत ती खाणं प्रमाणात खाल्लं पाहिजे, जास्त प्रमाण याचं नको आहे. लिंबू थंड. लिंबाचा सरबत उन्हाळ्यामध्ये अवश्य प्या. कांदा थंड पदार्थ. आलं लसूण हे उष्ण आहेत. काकडी थंड फळ. बटाटा हे सुद्धा उष्ण आहे. बटाट्याचा वापर जर आहारात होत असेल तर उन्हाळ्यामध्ये थोडा जपून करावा. पालक थंड पदार्थ. टोमॅटो कच्चा असेल तर थंड. कारले हे मात्र उष्ण आहे. पपई उष्ण असते. अननस उष्ण असतो. डाळिंब थंड असतो. उसाचा रस बर्फ न घालता थंड. नारळ शहाळं. नारळ पाणी थंड असते. मध उष्ण असते. पंचामृत दही, दूध, तूप, मध, साखर हे जे द्रावण आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते थंड असतं. मीठ थंड. मूग डाळ थंड. तूर डाळ मात्र उष्ण. चना डाळ उष्ण असते. गूळ उष्ण. तीळ उष्ण. म्हणून तीळ किंवा गूळ असेल, चना डाळ असेल, तूर डाळ असेल याचे जे पदार्थ आहेत ते आपण हिवाळ्यात खाल्ले पाहिजे. उन्हाळ्यात थोडेसे टाळलेच पाहिजेत. शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर हे सर्व पदार्थ उष्ण आहेत, लक्षात ठेवा. हळद ही सुद्धा उष्ण असते. चहा उष्ण असतो. ज्यांना चहा पिण्याची सवय आहे थोडीशी उन्हाळ्यामध्ये कमी केली पाहिजे. त्यानंतर कॉफी थंड. पनीर उष्ण. शेवगा उकडलेला असेल तर थंड. ज्वारी थंड पदार्थ आहे. बाजरी, नाचणी उष्ण. म्हणून एक लक्षात ठेवा, बाजरीची भाकर खाण्यापेक्षा ज्वारीची भाकर कधीही आपण उन्हाळ्यामध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आईस्क्रीम उष्ण असते. श्रीखंड, आम्रखंड हे सुद्धा उष्ण आहे. दूध, दही, तूप, ताक फ्रीजमध्ये नाही ठेवलेले असे ते थंड आहेत. फ्रीजमध्ये सगळे पदार्थ हे उष्ण असतात, बघा लक्षात ठेवा. म्हणून तर फ्रीजमध्ये कोणते पदार्थ खावेत कोणते नाहीत याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण इथे आपण बनवलेलाच आहे. फ्रीजमधील पाणी हे सुद्धा उष्ण असतं बघा. माठातील पाणी थंड. एरंडेल तेल अति थंड. तुळस थंड. तुळशीच्या बिया उत्तम थंड. सब्जा बिया उत्तम थंड. आणि म्हणूनच तुळशीच्या बिया किंवा सब्जा बिया यांचा पण आपण आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे, त्यांचं सेवन केलं पाहिजे. निरा थंड. मनुका थंड पदार्थ. पाव, खारी, बिस्किट हे उष्ण पदार्थ आहेत आणि हे उन्हाळ्यामध्ये आपण टाळूया. लहान मुलांसाठी सुद्धा आपण देणं तसं पाहिलं तर अहितकारकच आहे. हॉट ड्रिंक सर्व हे उष्ण आहेत. कोल्ड्रिंक सर्व हे सुद्धा उष्ण आहे. तुम्ही ठरवा आता हे कोल्ड्रिंक्स किंवा हॉट ड्रिंक्स आहे ते उन्हाळ्यात प्यायचे किंवा नाही प्यायचे. यांची प्रकृती उष्ण असते. आपल्या शरीराची उष्णता वाढवण्याचं काम हे करत असतात. मांस, चिकन असो, मटण असो हे उष्णच आहे. अंडी फक्त उकडलेले पांढरे हे थंड आहे. मात्र बाकीचा भाग जर खाल्ला तर तो उष्णच आहे. आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये कोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत कोणते नाही, जे प्रकृतीने थंड आहेत ते आपण खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपल्या शरीराला जी उष्णता कमी करायची गरज आहे ती भाग करते आणि गरमीपासून आपल्या शरीराला जो त्रास होतो तो सुद्धा कमी होतो. म्हणूनच मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेत काही उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ यांची यादी. नक्की लक्षात ठेवा, संग्रही ठेवा. गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईकसुद्धा करा. धन्यवाद.